नेवासा तालुक्यातील राजेगाव येथील 45 वर्षीय वयाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या मुलाच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याच्या आरोपावरून सोनई पोलीस ठाण्यामध्ये 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर त्यापैकी एक जण पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नेवासा तालुक्यातील राजेगाव येथील 45 वर्षीय वयाच्या महिलेनं सोनई पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली। रविवार 29 मार्च रोजी रात्री 12 ते 30 मार्चच्या पहाटे दरम्यान शिवाजी महादेव शिरसाट, लक्ष्मण पुंजा घुले, भागवत बनसी घुले, संदीप रामकृष्ण शिरसाट सर्व राहणार राजेगाव यांनी राहत्या घराचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला। तुझ्या पतीनं माझ्या मुलीच्या लग्नाची माहिती इतरत्र पसरवली, धार्मिक सप्ताहाचा हिशोब दिला नाही असं म्हणत त्या सर्वांनी महिलेच्या मुलाला मारहाण करून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावलं, तर या सर्वांनी मिळून या महिलेवर बलात्कारही केला। तर त्यांनी अचानक आल्यानंतर पहिलं म्हणजे आमच्या इथं गेटवर सगळी फोडतोड केलेली साईडला, आणि ट्रॅक्टर वगैरे आमची गाडी वगैरे फोडतोड केली, आणि वडिलांनी आम्ही गेट लावून घेतलं तर गेट फाकवला, आणि गेटमध्ये शिवाजी शिरसाट, लक्ष्मण घुले आणि रामकिसन शिरसाट, उद्धव शिरसाट आणि संदीप शिरसाट या 5 जणांनी माझ्या वडिलांना ओढत ओढत नेऊन घणाने पायावर उजवा पाय एकदम घणाने फोडला। संदीप शिरसाट आणि शिवाजी शिरसाट आणि घुले, लक्ष्मण घुले यांनी प्रचंड प्रमाणात मारहाण केली, आणि बाहेर माझ्या वडिलांनी तिकडे अस्तव्यस्त लोखंडी पट्ट्या, पिस्तूल दाखवत मारहाण केली, आणि माझ्या बंधूलाही भरपूर मारहाण केली, लाल तिखट टाकलं, आणि माझ्या आईला पण खूप मारहाण केली लाल तिखट टाकून। त्यामध्ये सरपंच पण होती, आणि संपूर्ण त्यांच्या माईला आणि बाहेरचे वडरेची कॅम्प आणली होती, त्यांनी जवळजवळ 35-40 जण असं संपूर्ण 150 जणांचा जमा होता। यामध्ये मला खूप मारहाण केली। संदीप शिरसाटने माझी साडी अस्तव्यस्त विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, मला पण लाल तिखट घालून खूप मारहाण केली, आणि यामध्ये जमाव असा संपूर्ण असे दगडफेक करून एवढे मारहाण करून, आणि त्यामध्ये त्यांची मुलगी हिचा आरोप घालत आमच्यावर इतकी छेडछाड केली, तरी पण कोणी काही आलेलं नाही। आणि आल्यानंतर त्यांनी शेवटी तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग शिरसाट आणि पोलीस पाटील आले जमावाला सांगत की मारा मारा असं करत करत त्यांनी खूप आमच्यावर अन्याय केलेला आहे, याचा न्याय व्हावा ही विनंती। दुपारी 12 वाजता आमची भांडण झाली, 7:30 वाजता आम्ही घरी आलो, वडिलांना ऍडमिट करून ऑपरेशनसाठी पैसे नेण्यासाठी आलो घरी। आम्ही ऑपरेशनसाठी पैसे न्यायला आलो, मग घरी 7:30 वाजता इथं घरी आलो। मग आम्ही झोपलो 9 वाजता झोपल्यानंतर ते रात्री 12च्या पुढे आले, त्यांनी कुलूप तोडल्यानंतर आतला दरवाजा घणांनी पारीने तोडला, तो आतला दरवाजा तोडला, घरामध्ये आले, शिवाजीसाठी यांनी माझ्या डोक्यावर रिव्हॉल्वर ठेवला, आणि लक्ष्मण पुंजा घुलेंनी आईला चाकू लावला, आणि ते धाक दाखवून तिने अत्याचार केला, मला पलीकडच्या रूममध्ये बांधून टाकला। महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेतील एक आरोपी भागवत बनसी घुले याला पोलिसांनी अटक केली आहे। इतर आरोपी फरार असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे अनिल बेहरानी हे करतायत। 30/3/15 रोजी राजेगाव येथील एका महिलेने पोलिसांकडून तक्रार दिली की राजेगाव येथील शिवाजी महादेव शिरसाट, लक्ष्मण पुंजा घुले व 4 इस्मांनी तिच्या पतीने व त्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नाबाबत पोलिसांना माहिती दिली, अल्पवयीन मुलीच्या लग्नाबाबत, तसेच गावात असलेल्या धार्मिक सप्ताहाचा हिशोब मागितला। त्या कारणावरून त्या महिलेच्या घरात घुसून तिच्यावरती अतिप्रसंग केल्याबाबत फिर्याद दाखल झाली आहे। त्या फिर्यादी तपासात माननीय पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पथके नेमून सदर गुन्ह्यातील एक आरोपी अटक करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे। प्रतिनिधी नवनाथ हराळेंसह कॅमेरामन भारत हराळे, C24 तास, नेवासा।